दंडवत प्रणाम. मायबापू, हे जे पुस्तक आहे हे ब्रह्मविधीचे गमक नावाचं पुस्तक आहे. हे छोटंच पुस्तक आहे, परंतु खरा रस्ता म्हणजे 9 प्रकरणं शिकण्याचा रस्ता खरा ह्या पुस्तकातूनच जातो. हे पुस्तक जर आपल्याला संपूर्णतः पाठ झालं तर बऱ्याच गोष्टी आपल्याला समजून जातात, हे निश्चित तुम्हाला सांगतो मी. त्यामुळं हे पुस्तक फक्त 50 रुपयाचं आहे. तुम्हाला फक्त 50 रुपयाला पुस्तक मिळू शकतं आहे. तुमच्याजवळ संग्रही असणं गरजेचं आहे. ज्याला 9 प्रकरणं शिकायचे, ज्याला मानवा संप्रदाय समजून घ्यायचा असं त्याला वाटत असेल, त्यानं निश्चितच हे पुस्तक आपल्या संग्रही बाळगायला हरकत नाही. तर काल आपण कुठवर आलो तर प्रपंचाची रचना झालेली आहे. आणि प्रपंचाची रचना झाल्यानंतर आपल्याला प्रपंच रचना झाल्यावर 4 पदार्थ खाली येत असतात. जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर ह्या सृष्टीत येत असतात आणि सृष्टी तयार होत असते. तर जीव कसा येतो खाली, तर काल तुम्ही पाहिलं की जीवा तमात असतो आणि जीव तमातून माया त्याला म्हणजे हरितात आणते, त्याच्याकडून मळ रचना करून घेते, सामर्थ्य देते त्याला. आणि मळ रचना म्हणजे सूक्ष्म प्रपंच तयार करून घेते आणि नंतर त्याला हरितातून प्रपंचात लुटून देते. याप्रमाणे जीव प्रपंचात येतो आणि तो प्रपंचात आल्यानंतर तो चतुरित कर्मफळाला जातो. आणि नंतर देवता कशा येतात खाली, तर देवता 2 प्रकारे खाली येतात. एक ब्रह्मांडस्था आणि ओळखणे. तर ओळखणे म्हणजे परमेश्वराच्या जवळ राहून, व्यक्त परमेश्वराच्या जवळ राहून त्यांच्या आज्ञेप्रमाणे काम करतात. आणि ब्रह्मांडस्था ह्या ब्रह्मांडातील काम करतात. मग ब्रह्मांडात जे काय कामं असतील, पाऊस पडणे, धन धान्य देणे, हे सगळ्या कामं देवता करतात. आणि ज्या ओळखण्या येतात त्या ओळखण्या पुन्हा विभागत नाहीत, परंतु ब्रह्मांडस्था मात्र विभागतात. त्याचे 4 विभाग होतात. एक ज्ञानविग्रह, अज्ञानविग्रह, शाब्दग्ध आणि पिंडस्था. तर बाबा, आधी तुम्हाला एक सांगतो की एवढ्या म्हणजे 81,6,10,00,000 देवता आहेत. त्यापैकी फक्त मायाचे 4 विभाग होत नाहीत. माया देह धारण करत नाही, ती विदेही आहे. बाकी सगळ्या जे देवता आहेत त्याचे 4 विभाग होतात. ज्ञानविग्रह असतात, अज्ञानविग्रह असतात, शाब्दग्ध असतात आणि त्याचे म्हणजे पिंडस्था बी आपल्या शरीरामध्ये त्याचे पिंडस्था असतात. तर ज्ञानविग्रह म्हणजे अशा 4 प्रकारे ब्रह्मांडस्था विभागतात, ओळखण्या विभागत नाहीत. आणि या प्रकारे देवता खाली येतात, प्रपंच येतात. आता प्रपंच कसा खाली येतो? प्रपंच हा भैरवस्वरूपी स्थित असतो. आणि भैरवस्वरूपी स्थित असून तर परमेश्वराच्या आत्मक भावनेने प्रपंच द्रवतो. त्याची 3 ढीग तयार होतात. एक सूक्ष्माचा, एक स्थूळाचा आणि एक कारणाचा. स्थूळाच्या ढिगाचा भेट तयार होतो. काल आपण भेट पाहिला, 50 कोटी योजनेचा भेट, तो भेट तयार होतो. सूक्ष्माची मळ रचना म्हणजे सूक्ष्म प्रपंच तयार होतो सूक्ष्माच्या ढिगाची. आणि कारणाच्या ढिगाची विश्वमूर्ती तयार होते. आणि मग भेट तयार होतो आणि म्हणजे स्थूळ प्रपंच तयार होतो, सूक्ष्म प्रपंच तयार होतो. आणि ते स्थूळ प्रपंच म्हणजे 50 कोटी योजनेचा भेट माया त्या विश्वदेवतेची कासोकार मूर्ती तयार करते, कारण प्रपंचाची. आणि तिला त्या याच्यामध्ये त्याच्यामध्ये 50 कोटी योजनेचा भेट बसून देते. याप्रमाणे भेट तयार होतो आणि मग जीवाला ती खाली लुटते. तर याप्रमाणे देवता प्रपंचात येतात. प्रपंच कसा येतो मग? 3 ढिग होतात परमेश्वराच्या आत्मभावने. एक स्थूळाचा, एक सूक्ष्माचा आणि एक कारणाचा. स्थूळाचे भेट तयार होतो, सूक्ष्माची मनरचना तयार होती आणि कारणाची विश्वमूर्ती तयार होती. आता राहिले परमेश्वर. तर परमेश्वर 3 प्रकारे खाली येतात. एक तर गर्भातून येतात. एक पती म्हणजे कोणाच्या शरीराचा, मृत शरीराचा स्वीकार करतात त्याला पतित म्हणतात. आणि दौडणे किंवा एखाद्या आईच्या पोटात एखादा गर्भ असेल तर त्याला दौडून तिथं अवतार धारण करतात. तर आपले पंच परमेश्वर आहेत. 5 कृष्ण आपल्याला सांगितले स्वरज्ञाने. तर त्यापैकी श्रीकृष्ण महाराज, श्री दत्तात्रय महाराज, श्री चक्रपाणी महाराज हे गर्भीचे अवतार आहेत. गोविंदप्रभू महाराज हे दौडण्याचे अवतार आहेत. नेमाई समातीच्या पोटातला गर्भ त्यांनी दौडून अवतार धारण केला, ते गर्भीचे अवतार आहेत.
आणि श्री चक्रधर स्वामी महाराज मात्र हे पतित उठवण्याचे अवतार आहेत. अशा प्रकारे परमेश्वर देखील प्रपंचात येतात. तर बाबा तर परमेश्वर प्रपंचात आल्यानंतर 16 वेश अवतार धारण करतात, 16 वेश धारण करतात. तर 4 मनुष्यात मुका वेडा पिसा मुकायुक्त असे 4 मनुष्यात होतात. 4 देवते 1 ते 3 देवतेमध्ये 1 अवतार होतो. चौथ्या म्हणजे स्वर्गामध्ये 1 अवतार होतो आणि सत्यकाळ सुकटमध्ये 1 आणि श्रीरामदेवदेवी 1 असे 4 अवतार होतं. तर म्हणजे आणि पुन्हा स्त्रियांच्यामध्ये 4 अवतार होतात. पशु पक्षी कच्छ मच्छे पशु पक्षी असे 12 विषय अवतार होतात. आणि पुन्हा 4 अवतार हे पूर्वभजनाचे अवतार होतात. बाबा आयतूक पूर्वभजन घडलं म्हणजे मायापूर भजन घडलं आपल्याला तर परमेश्वराचं प्रेम होते. आणि आयतूक भूतभजन घडलं तर परमेश्वराचं ज्ञान होतं आहे. तर परमेश्वर स्वरूपाचे मी तुम्हाला काल सांगितलं, परमेश्वर स्वरूपाचे 2 विभाग येतं, एक ईश्वर आणि ब्रह्म. ज्याला पूर्वभजन घडलं, मायापूर भजन आयतूक घडलं त्याला कैवल्याची म्हणजे ईश्वराची प्राप्ती होते. आणि ज्याला आयतूक भूतभजन घडलं त्याला म्हणजे ज्ञान होते आणि ज्ञानानं ईश्वराची प्राप्ती होते. तर अशा प्रकारे ह्या प्राप्त्या होतात. आणि हो तर त्याप्रमाणे मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. तर आणि पुन्हा मग नंतर आपल्याला याप्रमाणे आपण प्रपंचात येतो आणि 4 पदार्थाचा प्रपंच तयार होतो. जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर. आणि हा प्रपंच हा प्रपंच कशामुळे रचला? हा जीवाला उद्धारण्यासाठी रचलेला आहे. आपण मग याच्यात पाहिलं प्रपंच रचनेमध्ये जे परमेश्वराला प्रवृत्ती होते आणि मग ते परमेश्वर आनंद देण्याची मग आनंद देण्यासाठी इथं आणले जात आहे. परंतु त्याला अनाद्या लागलेली असते त्यामुळे तो आनंद घेण्याला अपात्र ठरतो. त्यामुळे परमेश्वर हे सृष्टीची रचना करतात, आपल्याला जीवाला प्रपंचात आणतात, मनुष्य देह देतात, ज्ञान देतात आणि ज्ञान देऊन आपल्याला काय करतात, आपल्या अनादेवीचा छेद करून आपल्याला त्याचा आनंद देतात. तर बाबा ज्यावेळेस प्रथमच हा जो जीव आहे तमातून निघाला आहे बाहेर, ज्यावेळेस प्रथमच तमातून निघालेला आहे बाहेर तर त्याच्याजवळ कर्मलेप नसतात. त्याजवळ कर्मलेप कारण तो मनुष्य देहाचा आलाच नाही अजून, तर तो कर्म काय करीन आणि ते लेप कसे लागतील? तर कर्मलेप लागतात त्याला. मग ज्यावेळेस तो मनुष्य देहात येईल त्यावेळेस कर्म तर त्या पहिल्यांदाच तो तमातून निघालेला असतो त्यावेळेस त्याजवळ कर्मलेप नसतात. म्हणून परमेश्वर पुढं प्रश्न पडतो की याला कोण्या कर्मफळात घालावं, स्वर्गाला घालावं का नरकाला घालावं का मोक्षाला घालावं का कर्मभूमीत घालावं. परंतु तसा उगीचच कोणाला कुठं बी घालणं हा अन्याय होईल आणि मग परमेश्वराला दयाळू मायाळू कृपाळू म्हणता येणार नाही. त्यामुळं परमेश्वरानं 3 सृष्ट्याची निर्मिती केली, त्याला मूळ सृष्ट्या म्हणतात. तर पहिली सृष्टी तयार केली, रचली, तर त्यामध्ये जीवाला 12-12 वर्षाचे मनुष्याचे सुंदर असे देह दिले आणि पुन्हा ज्ञान दिलं आणि ज्ञान देऊन मग जीवानं ते ज्ञान गमिलं. दुसऱ्या सृष्टीत बी तसंच झालं, तिसऱ्या सृष्टीत बी तसंच झालं, ज्ञान गमिलं. आणि पहिल्या सृष्टीत आगंतुक कर्म केले, दुसऱ्या सृष्टीत अनारब्ध कर्म केले, तिसऱ्या सृष्टीत प्रारब्ध कर्म केले. मग जे आता कर्माचा साठा जीवाजवळ झालेला आहे आणि मग आता चौथी प्रवाहिक सृष्टी रचली मायबाभाव परमेश्वरानं. आणि मग त्या सृष्टीमध्ये मग आपल्याला चतुर्विध कर्मफळाला घातलं, स्वर्गाला घातलं. ज्यानं योगी आता जे जोडले असेल त्याला स्वर्गाला घातलं, ज्यानं नरकाचं भाजन असेल त्यानं नरकाला घातलं, ज्याला कर्मवित असेल ते म्हणजे त्याला मनुष्य दिले आणि ज्याला मोक्षाला म्हणजे देवतेचा मोक्ष जोडला असेल त्यानं त्या देवतेला मोक्ष जोडले. ते अशा प्रकारे बाबा ह्या प्रपंचाची म्हणजे सृष्ट्या 2 आहेत. एक मूळ सृष्टी 3 होतात आणि एक आता प्रवाहिक सृष्टी. आपण प्रवाहिक सृष्टीमध्ये आहोत. अशा प्रवाहिक सृष्टीमध्ये आपण आलोत की मग युगाची रचना होत असते. कृतयुग होतो, त्रेतायुग होतो, द्वापार युग होतो, कलियुग होतो. परंतु कृतयुगामध्ये आपल्याला परमेश्वर अयोनी म्हणजे संभव जन्म देतात, म्हणजे योनीतून देत नाहीत आईच्या, आपल्याला डायरेक्ट मायेकरवी
ते 9-9 महिन्याचे लेकरं आपले माया आणून सोडते आणि ते लेकराचं आयुष्य 1,00,000 वर्षे तिथं कोणचंही काम नाही आणि अष्टस्वभाव आवरलेले आहेत, अष्टस्वभावी नाहीत आणि मग तरीही जीव काहीच करत नाही. पुन्हा मग एक किती म्हणजे 32 लक्ष वर्षे जातात तसेच, पण जीव काही एक बी उधारले जात नाही. पुन्हा म्हणजे त्रेतायुगात जीव येतात तिथं 10,000 वर्षे. मग तिथून मग त्या शेवटी हे जे लोक येतं कृतयुगामधले ते बहीण भाऊ विकरतात आणि शेवटची पिढी विकरते 32वी आणि त्याला एक मुलगा आणि मुलगी तयार होते. असे हजारो मुलगा आणि मुलगी तयार होतात आणि ती त्रेतायुगाची रचना हे आहे, प्रजा आहे. आणि तिथून म्हणजे इंद्रियजन्य प्रजा सुरू झाली. आणि माय बाबा आपण तीच इंद्रियजन्य प्रजा आहोत. मग त्रेतायुगात बी आपण येतो, 10,000 वर्ष आयुष्य देत आहे आपल्याला परमेश्वर, तिथंही बी आपण उद्धारल्या जात नाहीत, द्वापारामध्ये बी उद्धारल्या जात नाहीत, कलियुगात बी उद्धारल्या जात नाहीत. आता इथं आलोत, आपल्याला हे ज्ञान झालं, आता तरी आपण परमेश्वराचं चिंतन केलं पाहिजे आणि आपला उद्धार करून घेतला पाहिजे, असं माझं मत आहे. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.